वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आपण ब्रेन स्टडी करतोय आणि हा जो ब्रेन आहे तो आपण मेन 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. याच्यामध्ये फर्स्ट फोर ब्रेन, सेकंड मिड ब्रेन आणि थर्ड हाइंड ब्रेन. सो अशा 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. त्यापैकी फर्स्ट जो आहे फोर ब्रेन, या फोर ब्रेनचे पुन्हा 3 सब पार्ट्स आपण केले. त्यात फर्स्ट होता ऑल्फॅक्टरी लोब, त्यानंतर सेकंड पार्ट तुम्हाला सांगितला सेरेब्रम आणि थर्ड आपण स्टडी करतोय डायनसेफॅलॉन. तर याच्यामधला ऑल्फॅक्टरी लोब आपण कंप्लीट केला. त्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी बल्ब आणि ऑल्फॅक्टरी पेडंकल हे 2 पार्ट आपण पाहिले. त्यानंतर आपण सेरेब्रम स्टडी केला, ज्याचे मेन मेडियन कमिशरमुळे 2 पार्ट मेडियन फोरोमुळे 2 पार्ट होतात, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. हा लार्ज पार्ट आहे आपल्या ब्रेनचा. त्यानंतर याच्यामध्ये 3 सल्सायमुळे 4 लोब तयार होतात, फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑक्सिपिटल लोब. तर हे लोब्स आपण बघितले. कॉर्टेक्स काय असतो, मेडुला काय आहे, हेही पॉईंट आपण या ठिकाणी पाहिले. तर या सगळ्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करतोय डायनसेफॅलॉन. सो डायनसेफॅलॉनमधला एक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे, तो म्हणजे इपिथॅलॅमस. सो आता सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की डायनसेफॅलॉन जो आहे तो मेनली 3 पार्टपासून बनलेला आहे. त्यात फर्स्ट इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. सो हा जो डायनसेफॅलॉन आहे तर याच्यामध्ये मेनली इपिथॅलॅमस जे आहे ते त्याचं रूफ असतं, थॅलॅमी जे आहेत ते त्याच्या वॉल आहेत आणि हायपोथॅलॅमस जे आहे ते त्याचं फ्लोर आहे. तर यापैकी आपण इपिथॅलॅमस स्टडी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करतोय थॅलॅमी. तर थॅलॅमीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. थॅलॅमी दीज आर दी लॅटरल वॉल ऑफ डायनसेफॅलॉन. हे आपण स्टडी केलेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये की थॅलॅमी या डायनसेफॅलॉनच्या लॅटरल वॉल्स आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मेनली ग्रे मॅटर जे आहे ते प्रेझेंट असतं. नेक्स्ट ह्या 2 लॅटरल वॉल ज्या आहेत त्या हॅबेन्क्युलर कमिशरनी एकमेकांना कनेक्ट होतात. नेक्स्ट व्हेरियस पार्ट्स ऑफ ब्रेन आर कनेक्टेड टू इच अदर बाय रास थ्रू थॅलॅमी. आता हे जे रास आहे याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन बघा. सो रास इट इज ए रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम हा रासचा फुल फॉर्म आहे. सेकंड थिंग, रास जे आहे ते मेनली आपल्या ब्रेन स्टेममध्ये लोकेट झालेलं असतं. तर ब्रेन स्टेम काय आहे ते तुम्हाला पुढे कळेल. जिथं आपण मेडुला ऑब्लांगाटा, पॉन्स व्हरोली हे स्टडी केल्यानंतर लक्षात येईल आपल्या की जसं एखादा फ्लावरचा स्टेम असतो, देठ असतो, त्या पद्धतीनं ब्रेनचे जे खालचे पोर्शन आहेत जे स्टेम लाईक पार्ट तयार करतात त्याला ब्रेन स्टेम म्हटलं जातं. तर त्या ब्रेन स्टेममध्ये हे रास नेटवर्क जे आहे ते प्रेझेंट असतं. त्यानंतर ही जी रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आहे ती इपिथॅलॅमस थॅलॅमीमध्ये प्रोजेक्ट होते आणि याच्या मदतीनं ब्रेनचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते कनेक्ट होतात. व पर्टिक्युलरली हे रास नेटवर्क जे आहे ते स्लीप वेक सायकलमध्ये रोल प्ले करतं. स्लीप वेक सायकल, स्लीप झोप असणं किंवा वेकफुल म्हणजे जागं होणं, ड्रीमिंग असणं स्लीपमध्ये, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हे रास नेटवर्क रेग्युलेट करत असतं. सो बघा, तुम्हाला सांगितलं की व्हेरियस पार्ट्स ऑफ ब्रेन कनेक्टेड टू इच अदर बाय रास. ब्रेनचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते रासने एकमेकांना कनेक्ट होतात थ्रू थॅलॅमी. थॅलॅमीच्या माध्यमातून हे जे रास आहे ते वेगवेगळे पार्ट एकमेकांना कनेक्ट करतं. नेक्स्ट थॅलॅमी जे आहेत यांना रिले सेंटर असं म्हटलेलं आहे. रिले सेंटर म्हणजे काय, तर जे त्याच्याकडे आलेले मेसेज जे आहेत ते दुसऱ्याकडे पास करतो त्याला म्हटलं जातं रिले सेंटर. मग आता थॅलॅमीला रिले सेंटर का म्हटलेलं आहे हेही आपण काल स्टडी केलं. तर बघा, थॅलॅमी पासेस सेन्सरी इम्पल्सेस टू सेरेब्रम. सो जे काही सेन्सरी इम्पल्सेस थॅलॅमीकडे येतात तर ते सगळे ट्रान्समिट करण्याचं काम म्हणजे थॅलॅमीकडून सेन्सरी इम्पल्सेस कुठे जात असतात, सेरेब्रमकडे. सो थॅलॅमीकडे आलेला मेसेज तो कोणाकडे पास ऑन करतोय, सेरेब्रमकडे पास ऑन करतोय. म्हणून थॅलॅमींना रिले सेंटर असं म्हटलं जातं. सो बऱ्यापैकी सेन्सरी इम्पल्सेस जे आहेत ते पहिल्यांदा कोणाकडे येणार आहेत, थॅलॅमीकडे, आणि थॅलॅमीकडून ते नेक्स्ट जाणार आहेत सेरेब्रम याच्याकडे. सो इट इज कॉल्ड ॲज रिले सेंटर. त्यानंतर नेक्स्ट हे रास काय आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. याशिवाय अजून एक बघा, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये हे पाहिलेलं आहे की आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत.
ओके, मग ब्रेनमध्ये मेन 4 कॅव्हिटीज मी तुम्हाला सांगितल्या. 4 पैकी 2 पहिल्या ज्या 2 आहेत ज्याला आपण लॅटरल व्हेंट्रिकल असं म्हणतो, तर हे जे 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत हे कुठे प्रेझेंट असतात? सेरेब्रममध्ये. सो 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स सेरेब्रममध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल ज्याला डायोसिल असंही म्हटलं जातं, तर हे जे थर्ड व्हेंट्रिकल आहे ते या डायनसेफॅलॉनमध्ये प्रेझेंट आहे. सो थर्ड व्हेंट्रिकल विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायोसिल, इट इज सिंगल नॅरो कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इन द डायनसेफॅलॉन. सो डायनसेफॅलॉनमध्ये असणारं हे थर्ड व्हेंट्रिकल. ओके, सो बघा, सपोज हे थर्ड व्हेंट्रिकल आहे, तर हे थर्ड व्हेंट्रिकल या 2 लॅटरल व्हेंट्रिकलना कनेक्ट झालेलं आहे थ्रू ए नॅरो ओपनिंग. नॅरो ओपनिंगने ह्या 2 लॅटरल व्हेंट्रिकलला हे कनेक्ट होतं आणि ते जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला आपण म्हटलं फोरामेन ऑफ मनोरो. फोरामेन ऑफ मनोरो असं म्हटलं जातं. तर या 3 व्हेंट्रिकल शिवाय अजून एक व्हेंट्रिकल आहे, फोर्थ व्हेंट्रिकल, आणि ते जे फोर्थ व्हेंट्रिकल आहे त्याला मेटाकोल असंही म्हटलं जातं. सो नेक्स्ट इज फोर्थ व्हेंट्रिकल. सो पुढे हे कंटिन्यू होऊन या ठिकाणी जे फॉर्म होणार आहे ते आहे फोर्थ व्हेंट्रिकल. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटाकोल, मेटासेल असंही आपण याला म्हणू शकतो. सो 2 लॅटरल व्हेंट्रिकल, हे थर्ड व्हेंट्रिकल किंवा त्याला डायोसिल म्हणायचं, आणि हे जे आहे ते फोर्थ व्हेंट्रिकल ज्याला मेटासेल असंही म्हटलं जातं. लॅटरल व्हेंट्रिकल आणि डायोसिल म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल हे एकमेकांना कशाच्या मदतीनं कनेक्ट झाले, तर हे जे ओपनिंग आहे ज्याला आपण काय म्हणतोय फोरामेन ऑफ मनोरो, तर त्या फोरामेन ऑफ मनोरोमुळे थर्ड व्हेंट्रिकल या लॅटरल व्हेंट्रिकल्सना कनेक्ट होतं. आता हे जे थर्ड व्हेंट्रिकल आहे पुढे फोर्थ व्हेंट्रिकलला सुद्धा कनेक्ट होणार आहे, आणि ते जे कनेक्शन आहे ते या ठिकाणी सांगितलेले बघा. डायोसिल connect to lateral ventricle through foramen of Monro. सो मी हे आत्ताच सांगितलं, हे डायोसिल म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल. हे थर्ड व्हेंट्रिकल कोणाला कनेक्ट झालेलं आहे? लॅटरल व्हेंट्रिकल्सना कनेक्ट होतं आहे, आणि हे कनेक्शन जे आहे ते एका स्मॉल ओपनिंगमधून आहे ज्याला फोरामेन ऑफ मनोरो असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिस डायोसिल कनेक्ट टू फोर्थ व्हेंट्रिकल. Okay, through a narrow duct called duct of Sylvius और इटर, त्याला इटर असं सुद्धा म्हटलं जातं. सो या ठिकाणी बघा, हे जर थर्ड व्हेंट्रिकल असेल आणि हे फोर्थ व्हेंट्रिकल असेल तर यांना कनेक्ट करणारी ही जी मध्ये डक्ट आहे नॅरो, त्या डक्टला इटर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा डक्ट ऑफ सिल्व्हियस असंही म्हटलं जातं. तर या वेळी वेगवेगळे व्हेंट्रिकल्स एकमेकांना कनेक्ट होतात. सो सगळ्यांना कनेक्शन जे आहे ते कळले का बघा. डायोसिल कोणाला कनेक्ट होतं आहे? अँटेरियरली लॅटरल व्हेंट्रिकलला, आणि एका सिंगल ओपनिंगमधून कनेक्ट होतं ज्या ओपनिंगला आपण फोरामेन ऑफ मनोरो असं म्हणतो. आणि याशिवाय हे जे डायोसिल आहे ते पोस्टेरियरली फोर्थ व्हेंट्रिकलला मेटासिलला सुद्धा कनेक्ट होतं, आणि या ठिकाणी जे कनेक्शन आहे त्याला म्हटलं जातं इटर किंवा डक्ट ऑफ सिल्व्हियस. डक्ट ऑफ सिल्व्हियस असं म्हटलं जातं. सो यावेळी हे वेगवेगळे कनेक्शन जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. सो दिस इज अबाउट दी थॅलामी. सगळ्यांना थॅलामी हा पॉईंट समजला का बघा. थॅलामीमध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवणार आहे? तर पहिली गोष्ट ह्या लॅटरल वॉल आहेत आणि ह्या दोन्ही एकमेकींना हॅबेन्क्युलर कमिशरनी कनेक्ट होतात. सो हा वर्ड लक्षात ठेवा. त्यानंतर रास नेटवर्क जे आहे ते थॅलामीमधून वेगवेगळ्या ब्रेन पार्ट्सना एकमेकांशी कनेक्ट करतं. नेक्स्ट, थॅलामीला रिले सेंटर म्हटलं जातं, आणि रिले सेंटर म्हणण्याचं रिझन काय?
तर बऱ्यापैकी सगळे सेन्सरी इम्पल्सेस जे आहेत ते थॅलामीमधून कोणाकडे जातात, सेरेब्रमकडे. सो मेसेज पास ऑन करतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज रिले सेंटर. रास नेटवर्क म्हणजे काय मी थोडक्यात सांगितलेलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या कॅव्हिटीज सांगितल्या, 4 कॅव्हिटीज ब्रेनमधल्या. पहिल्या 2 लॅटरल व्हेंट्रिकल ज्या सेरेब्रममध्ये लोकेट झालेल्या आहेत, 3rd व्हेंट्रिकल जे आहे ते थॅलामीमध्ये लोकेट झालेले आहे, आणि 4th व्हेंट्रिकल जे आहे ते पुढे आपल्याला हँड ब्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे. 4th व्हेंट्रिकल आपल्याला मिड ब्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळे एकमेकांना कनेक्ट करणारे 2 कनेक्शन आहेत. एक आहे फोरामेन मोनोरो आणि दुसरा आहे इटर. फोरामेन मोनोरो लॅटरल व्हेंट्रिकल आणि 3rd व्हेंट्रिकलला कनेक्ट करतं, तर इटर जे आहे ते 3rd व्हेंट्रिकलला 4th व्हेंट्रिकलशी कनेक्ट करतं. सो दिस इज अबाउट थॅलामी. थॅलामी हा डायनसेफॅलॉनचा 2nd पार्ट आता आपण कंप्लीट केला. यानंतर नेक्स्ट 3rd पार्ट आपण पाहणार आहोत, हायपोथॅलॅमस, ज्याचे बरेच वेगवेगळे फंक्शन जे आहेत ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो सी हायपोथॅलॅमस. नेक्स्ट इज हायपोथॅलॅमस. आता जसं आपण पाहिलं, इपिथॅलॅमस जे आहे ते डायनसेफॅलॉनमधलं रूफ आहे, थॅलामी जे आहे त्या लॅटरल वॉल आहेत, तसं हायपोथॅलॅमस जे आहे ते या डायनसेफॅलॉनचं फ्लोर आहे. सो हायपोथॅलॅमस इट इज ए फ्लोर ऑफ डायनसेफॅलॉन. ओके, सो हायपोथॅलॅमस जे आहे ते डायनसेफॅलॉनचं फ्लोर आहे. नेक्स्ट बघा, it is supplied with blood vessels. हायपोथॅलॅमस जो आहे तो रिचली सप्लाय झालेला आहे ब्लड व्हेसलनी. भरपूर ब्लड व्हेसलचा सप्लाय जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. सो इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल. नेक्स्ट, इट हेल्प इन फीडबॅक मेकॅनिझम. for hormonal control. ओके, आता फीडबॅक मेकॅनिझम काय बघा. तुम्ही नेक्स्ट याच लेसनचा जो नेक्स्ट पार्ट आहे एंडोक्राइन ग्लँड्स, त्या जेव्हा तुम्ही स्टडी करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हायपोथॅलॅमस जो आहे तो बाकी सगळ्या ग्लँडला कंट्रोल करतो, किंवा बाकीच्या ग्लँडचं सिक्रिशन सुरू होणं किंवा सिक्रिशन स्टॉप होणं हे हायपोथॅलॅमस रेग्युलेट करत असतो. मग हे हार्मोनचं कंट्रोल जो आहे, हार्मोन सिक्रिशनचं जे कंट्रोल आहे ते फीडबॅक मेकॅनिझमनी रेग्युलेट केलं जातं. मग फीडबॅक मेकॅनिझमनी कसं, तर बघा, हायपोथॅलॅमसनी सपोज एखादा हार्मोन सिक्रेट केला, तर हायपोथॅलॅमसने एखादा हार्मोन सिक्रेट केल्यानंतर तो पुढच्या ग्लँडवरती ॲक्ट होईल आणि त्या हार्मोनचं सिक्रिशन सुरू होईल. त्या हार्मोनची लेवल जर ब्लडमधली खूप वाढली तर ब्लडमधली हार्मोनची वाढलेली लेवल जी आहे ती हायपोथॅलॅमसवरती सिग्नल म्हणून काम करेल आणि त्या हार्मोनचं सिक्रिशन स्वतःचं सिक्रिशन जे आहे ते कमी करेल. याला फीडबॅक मेकॅनिझम असं म्हटलं जातं. हा फीडबॅक मेकॅनिझम तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीममध्ये व्यवस्थित कळेल. फक्त एवढं लक्षात घ्या की हायपोथॅलॅमस जो आहे तो हार्मोनचं सिक्रिशन रेग्युलेट करतो. पुढच्या बऱ्यापैकी ग्लँडमधून होणारा जे हार्मोनचं सिक्रिशन आहे तो रेग्युलेट करतो इन द सेन्स हार्मोनचं सिक्रेशन स्टिम्युलेटसुद्धा होतं आणि त्या हार्मोनची लेवल खूप जास्त वाढली की पुन्हा वाढलेल्या लेवलमुळे पुन्हा त्या हार्मोनचं सिक्रेशन तो स्टॉपसुद्धा करतो. सो यावेळी फीडबॅक मेकॅनिझमनी तो हार्मोनल सिक्रेशन जो आहे तो कंट्रोल करतो. सेकंड बघा, इट मेंटेन इक्विलिब्रियम अँड होमिओस्टॅसिस. and internal equilibrium. ओके, हायपोथॅलॅमस जो आहे हा मेनली होमिओस्टॅसिस, आपल्या बॉडीमध्ये स्टेडी स्टेट मेंटेन करणं किंवा इंटरनल इक्विलिब्रियम मेंटेन करणं
हे एक इक्विलिब्रियम मेंटेन किंवा होमिओस्टॅसिस मेंटेन करण्याचं काम हायपोथॅलॅमस करतोय. इन शॉर्ट आपण फंक्शन बघतोय. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की हार्मोनचं सिक्रिशन जे आहे ते फीडबॅक मेकॅनिझमनी हा कंट्रोल करतो किंवा रेग्युलेट करतो. सेकंड आपण बघितलं इट मेंटेन होमिओस्टॅसिस अँड इंटरनल इक्विलिब्रियम. आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस आणि इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम हा हायपोथॅलॅमस करत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा कंट्रोल इनव्हॉल्युंटरी बिहेवियर. याचं अजून काय फंक्शन आहे? इट कंट्रोल इनव्हॉल्युंटरी बिहेवियर. ओके, इनव्हॉल्युंटरी बिहेवियर, इनव्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं काम सुद्धा बऱ्यापैकी हा करणार आहे. मग बघा आत्तापर्यंत 3 फंक्शन सांगितले. त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं इट हेल्प इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. सेकंड इट मेंटेन होमिओस्टॅसिस अँड इंटरनल इक्विलिब्रियम. नेक्स्ट इट कंट्रोल इनव्हॉल्युंटरी बिहेवियर. आपलं जे इनव्हॉल्युंटरी बिहेवियर आहे ते कंट्रोल करण्याचं काम हा करणार आहे. तर लाईक सेरेब्रम हायपोथॅलॅमस अल्सो कंटेन हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. ओके, सेरेब्रममध्ये जसे न्यूक्लियाय आहेत तसे याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. सो देर आर हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. ओके, हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय इन व्हाईट मॅटर. इन व्हाईट मॅटर. सो हायपोथॅलॅमसच्या व्हाईट मॅटरमध्ये हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय जे आहेत ते प्रेझेंट आहेत. तर न्यूक्लियाय म्हणजे काय असतं ब्रेनमध्ये? तर वेगवेगळ्या न्यूरॉनचं जे क्लस्टर आहे त्या क्लस्टरला न्यूक्लियाय असं म्हटलं जातं. सो जसे सेरेब्रममध्ये न्यूक्लियाय प्रेझेंट असतात तसेच हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय सुद्धा हायपोथॅलॅमसमध्ये प्रेझेंट आहेत. तर हे हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय अलॉंग विथ न्यूरो सिक्रिटरी सेल, काही न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट करणाऱ्या सेल्स असतात त्याच्यासोबत, तर त्या सेल हे दोन्ही मिळून वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करण्याचं काम केलं जातं. सो हायपोथॅलॅमस हा जो ब्रेनचा पार्ट आहे हा काही हार्मोन्ससुद्धा सिक्रेट करतो. सो तुम्हाला या हार्मोनचे नेमसुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. बघा हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय with neurosecretory cell secrete hormone like oxytocin and vasopressin. ओके, आता ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे हार्मोन जे आहेत यांचे फंक्शन तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीममध्ये कळतीलच. तरी ऑक्सिटोसिन जो आहे त्याला बर्थ हार्मोन म्हटलं जातं, जे पार्च्युरेशनच्या वेळी बर्थच्या वेळी युटेरसचं पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते स्टिम्युलेट करतो. आणि व्हॅसोप्रेसिन जो आहे तो एक्सक्रिएशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारा एक हार्मोन आहे. तर यावेळी ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे 2 हार्मोन जे आहेत ते सिक्रेट केले जातात. सो हायपोथॅलॅमस त्याच्यामध्ये असणाऱ्या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय विथ न्यूरोसिक्रिटरी सेल, या हायपोथॅलॅमसमध्ये काही न्यूरोसिक्रिटरी सेल्स आहेत ज्या सेल्स हार्मोन सिक्रेट करतात. कोणते? ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन यासारखे हार्मोन जे आहेत ते सिक्रेट केले जातात. यांचे फंक्शन्स डिटेल आपण नेक्स्ट पाहणार आहोत. नेक्स्ट हायपोथॅलॅमस इट इज अ लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. ओके, सो तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कॅरी आउट करण्यासाठी 2 सिस्टीम आहेत. एक आहेत नर्वस सिस्टीम आणि दुसरा केमिकल कंट्रोल, जी एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे ग्लँड्स काही हार्मोन सिक्रेट करतात आणि त्या हार्मोनच्या मदतीनं आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आणण्याचं काम केलं जातं. तर ह्या 2 नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम ह्या दोन्ही सिस्टीम एकमेकांच्या मदतीनं काम करत असतात. तर ह्या दोघांमधली लिंक म्हणजे हायपोथॅलॅमस आहे. सो बघा हायपोथॅलॅमस हा नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे आणि हायपोथॅलॅमस
एंडोक्राईन सिस्टीमला कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजे सगळ्या ग्लँडवरती त्याचा कंट्रोल आहे. कोणत्या ग्लँडनी कोणतं सिक्रेशन सुरू करायचं, कधी सिक्रेशन थांबवायचं, याच्यावरती याचा कंट्रोल असतो. सो इट इज लिंक बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राईन सिस्टीम. स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. हायपोथॅलॅमस इट इज अ लिंक इन बिटवीन नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राईन सिस्टीम. आणि का लिंक आहे हे मी तुम्हाला सांगितलं का, तर हायपोथॅलॅमस स्वतः नर्वस सिस्टीमचा भाग आहे आणि हा हायपोथॅलॅमस बाकी सगळा एंडोक्राईन ऑर्केस्ट्रा, बाकी सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्सना कंट्रोल करण्याचं काम करतो. नेक्स्ट बघा, इट इज सेंटर फॉर एंडोक्राईन सिस्टीम. ओके, हे एंडोक्राईन सिस्टीमसाठी सेंटर आहे. का सेंटर आहे बघा, हायपोथॅलॅमसपासून पुढे नेक्स्ट एक ग्लँड अराईज होते जिला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. सो आधी मानलं जात होतं की पिच्युटरी ग्लँड जे आहे ते आपल्या बॉडीमधली मास्टर ग्लँड आहे, कारण ही पिच्युटरी ग्लँड बाकीच्या बॉडीमधल्या सगळ्या ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम करते. मात्र आता असं लक्षात आलं की ही जी पिच्युटरी ग्लँड जी आहे ती स्वतः हायपोथॅलॅमसच्या रेग्युलेशनमध्ये येते. म्हणजे हायपोथॅलॅमस पिच्युटरी ग्लँडला कंट्रोल करतो आणि पिच्युटरी ग्लँड बॉडीमधल्या बाकी सगळ्या ग्लँड्सना कंट्रोल करण्याचं काम करते. सो सगळ्या ह्याच्यावरती कंट्रोल ॲक्च्युअल कोणाचा आहे, हायपोथॅलॅमसचा. सो हायपोथॅलॅमस इट इज सेंटर फॉर एंडोक्राईन सिस्टीम. हे एंडोक्राईन सिस्टीमसाठी सेंटर म्हणून काम करतं. नेक्स्ट इट रेग्युलेट. काय काय रेग्युलेट करतात बघा, कोणकोणते फंक्शन इथे रेग्युलेट होतात. सो इट रेग्युलेट हार्ट रेट, रेस्पिरेशन, ओके, नेक्स्ट इज ब्लड प्रेशर, नेक्स्ट आहे बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, तर हे सगळं रेग्युलेट करण्याचं, हा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, हायपोथॅलॅमस. सो हायपोथॅलॅमस लक्षात आलं का बघा, इट रेग्युलेट हार्ट रेट, आपला हार्ट रेट रेग्युलेट करतो. रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करणं, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सो बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतो. नेक्स्ट वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे, आपल्या बॉडीमध्ये वॉटरचा बॅलन्स, म्हणजे खूप जास्त वॉटरसुद्धा चालणार नाही, खूप कमी झालेलं सुद्धा चालणार नाही, तो जो बॅलन्स आहे तो रेग्युलेट करण्याचं काम हा हायपोथॅलॅमस करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेंटर फॉर, इट इज सेंटर फॉर हंगर. ओके, सेकंड इज थर्स्ट, स्लीप, फटीग, सॅटिटी. ओके, तर या सगळ्याचं सेंटर आहे. कशा कशाचं बघा, हंगर, तुम्हाला सगळ्यांना हंगर माहिती आहे, भूक लागणं, तहान लागणं, स्लीप आहे, थकवा येणं, किंवा सॅटिटी, पोट भरल्याची अनुभव. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्याचं सेंटर जे आहे ते हायपोथॅलॅमस असतो. सो आपण बरेच फंक्शन बघितले हायपोथॅलॅमसचे. फर्स्ट, इट हेल्प इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. हार्मोनल कंट्रोलचा जो फीडबॅक मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये तो हेल्प करतो. नेक्स्ट, इट मेंटेन होमिओस्टॅसिस अँड इक्विलिब्रियम इन बॉडी. नेक्स्ट, इट कंट्रोल इन इनव्हॉल्युंटरी बिहेवियर. इनव्हॉल्युंटरी बिहेवियर कंट्रोल करतो. हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय अलॉंग विथ न्यूरोसिक्रेटरी सेल सिक्रेट हार्मोन्स लाईक ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन यासारख्या हार्मोन्ससुद्धा सिक्रेट करतो आहे. नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीममध्ये हायपोथॅलॅमस जो आहे तो लिंक म्हणून काम करतो. नेक्स्ट, हा एंडोक्राईन सिस्टीमचा सेंटर आहे, सगळ्या एंडोक्राईन ग्लँड्सना कंट्रोल करतो. नेक्स्ट, रेग्युलेट हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स मेंटेन करणं. अँड ऑल्सो इट इज सेंटर फॉर हंगर, थर्स्ट, स्लीप, फटीग अँड सॅटिटी. ह्या सगळ्यांचा हा सेंटर म्हणून काम करणार आहे. सो सगळ्यांनी हे फंक्शन जे आहेत ते व्यवस्थित नोट करायचे आहेत नोटबुकमध्ये, कारण ह्या फंक्शनवरती क्वेश्चन्स विचारला जातो. सो बघा, हायपोथॅलॅमसचे अजूनही काही फंक्शन्स आहेत. सो नेक्स्ट फंक्शन, पहिल्यांदा सगळ्यांनी हे नोट करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचं जे आपण फंक्शन पाहतोय ते बघा,
नेक्स्ट इट सिक्रेट न्यूरोहार्मोन that stimulate pituitary gland. सो मी तुम्हाला सांगितलं जर हा वरचा पार्ट हायपोथॅलॅमस आहे तर त्याचं हे एक्सटेन्शन ज्याला हायपोफायसियल स्टॉक असं सुद्धा म्हटलं जातं आणि पुढे याच्यापासूनच पिच्युटरी ग्लँड जी आहे ती फॉर्म होते. तर ही जी पिच्युटरी ग्लँड आहे हिला स्टिम्युलेट करणारे वेगवेगळे हार्मोन्स हा हायपोथॅलॅमस सिक्रेट करत असतो. सो सिक्रेट न्यूरो हार्मोन दॅट स्टिम्युलेट पिच्युटरी ग्लँड. ओके, नेक्स्ट लिम्बिक सिस्टीम. ओके, या आधीच्या सिलेबसमध्ये लिम्बिक सिस्टीम जे आहे हे सिस्टीम स्टेट बोर्डमध्ये दिलं नव्हतं, फक्त NCERTमध्ये होतं आणि याच्यावरती नीटला बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जायचा. सो आता स्टेट बोर्डमध्ये हा पॉईंट ॲड केलेला आहे. व्हॉट इज लिम्बिक सिस्टीम. सो लिम्बिक सिस्टीम काय आहे तर वेगवेगळे ब्रेनचे पार्ट जे आहेत ते एकत्र येऊन लिम्बिक सिस्टीम तयार होते. कोणकोणते पार्ट बघा. लिम्बिक सिस्टीम इज फॉर्म बाय हायपोथॅलॅमस, नेक्स्ट इज अमॅगडाला, ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट्स ऑफ इपिथॅलॅमस, थॅलामी, ओके, हिप्पोकॅम्पस, अँड अदर एरिया. सो आपल्या ब्रेनमध्ये एक लिम्बिक सिस्टीम आहे आणि जी लिम्बिक सिस्टीम हायपोथॅलॅमस, अमायगडाला, पार्ट ऑफ इपिथॅलॅमस, थॅलामी आणि हिप्पोकॅम्पस आणि अजूनही काही वेगवेगळे पार्ट असतील तर त्या वेगवेगळ्या पार्ट एकत्र येऊन ही लिम्बिक सिस्टीम जी आहे ती तयार होते. आणि या लिम्बिक सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे तर बघा, लिम्बिक सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर it is mainly responsible for emotional reaction, motivational drives, memory, सेक्शुअल बिहेवियर, या सगळ्या गोष्टींसाठी ही लिम्बिक सिस्टीम जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे. सो लिम्बिक सिस्टीम आपल्याला NCERTमध्ये सुद्धा दिलेली आहे. सो या ठिकाणी दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्यात की लिम्बिक सिस्टीम कशापासून फॉर्म झाली आहे आणि कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तिचं काम काय. सो फर्स्ट थिंग इट इज फॉर्म बाय हायपोथॅलॅमस, अमॅगडाला, पार्ट्स ऑफ इपिथॅलॅमस. सो इपिथॅलॅमस आलं, हायपोथॅलॅमस आलं, थॅलामी आहे, अमॅगडाला आहे आणि हिप्पोकॅम्पस आहे. हे वेगवेगळे पार्ट एकत्र येऊन लिम्बिक सिस्टीम फॉर्म होते आणि ही जी लिम्बिक सिस्टीम आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन, मोटिवेशनल ड्राईव्स अँड मेमरी. सो इमोशनल रिॲक्शन असतील, मोटिवेशनल ड्राईव्स असतील, मेमरी आहे, तर या सगळ्यांसाठी ही लिम्बिक सिस्टीम रिस्पॉन्सिबल असते. ओके, तर हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता हायपोथॅलॅमसचं फ्लोर दिलेलं आहे जे डाऊनवर्ड प्रोजेक्ट होतं आणि स्टॉक तयार होतो, जे मी तुम्हाला आत्ता स्ट्रक्चर दाखवलं. सो बघा नेक्स्ट फ्लोर ऑफ हायपोथॅलॅमस, project downward and form hypophyseal stalk. ओके, सो हा वरचा जर हायपोथॅलॅमस असेल तर त्याचा जो फ्लोर आहे तो डाऊनवर्ड प्रोजेक्ट होतो,
हा जो प्रोजेक्शनचा पार्ट आहे याला हायपोफायसियल स्टॉक असं म्हटलं जातं आणि हा जो हायपोफायसियल स्टॉक आहे याच्यापासून पुढे पिच्युटरी ग्लँड जी आहे ती अराईज होणार आहे. सो इन शॉर्ट या हायपोफायसियल स्टॉकमुळे पिच्युटरी ग्लँड कोणाला कनेक्ट होतीये, हायपोथॅलॅमसला कनेक्ट होतीये. सो बघा, फ्लोर ऑफ हायपोथॅलॅमस प्रोजेक्ट डाउनवर्ड अँड फॉर्म हायपोफायसियल स्टॉक और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनफंडिब्युलम. हायपोफायसियल स्टॉकलाच इनफंडिब्युलम असं सुद्धा म्हटलं जातं. आता या इनफंडिब्युलममुळे काय होतं तर बघा, इनफंडिब्युलम connect pituitary gland, connect hypothalamus to pituitary gland physically and functionally. बघा, हा जो इनफंडिब्युलम आहे याच्यामुळे ही पिच्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसला कनेक्ट होते. कनेक्शन फिजिकली पण कनेक्ट झाली आणि फंक्शनली हायपोथॅलॅमसमध्ये सिक्रेट होणारे जे हार्मोन आहेत जे आपण पाहिले ऑक्सिटोसिन, व्हॅसोप्रेसिन त्यासारखे, तर ते हार्मोन त्याने सिक्रेट केलेले असतात. ते फक्त पिच्युटरीच्या एका पार्टमध्ये स्टोअर होतात. पिच्युटरीचे 2 पार्ट असतात, ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. हे डिटेल्स पुढे आपण पाहणार आहोत. त्यातला एक पार्ट जो आहे पिच्युटरीचा तो स्वतः हार्मोन सिक्रेट करतो आणि दुसरा जो पार्ट आहे तो हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले हार्मोन्स फक्त स्टोअर करतो आणि योग्य वेळी तो बॉडीच्या बाहेर रिलीज करतो. सो यावेळी तो फंक्शनली सुद्धा या इनफंडिब्युलममुळे फंक्शनली कनेक्ट होतं, कारण इथे तयार झालेले हार्मोन जे आहेत ते या स्टॉकमधून इथे पिच्युटरीच्या एका पार्टमध्ये स्टोअर केले जातात. सो इनफंडिब्युलम कनेक्ट हायपोथॅलॅमस टू पिच्युटरी ग्लँड फिजिकली ॲज वेल ॲज फंक्शनली. नेक्स्ट बघा, इन्फेरियर सरफेस have optic chiasma and pair of mammalian mammillary bodies. त्याचा जो इन्फेरियर पार्ट आहे हायपोथॅलॅमसचा, त्या इन्फेरियर पार्टमध्ये अजून 2 गोष्टी प्रेझेंट आहेत. एक आहेत ऑप्टिक कायझमा. ऑप्टिक कायझमा म्हणजे काय तर 2 ऑप्टिक नर्व असतात आईजपासून ओरिजिनेट होणाऱ्या, रेटिनापासून येणाऱ्या. तर त्या दोन्ही ऑप्टिक नर्व जे आहेत ते एकमेकींना क्रॉस होतात आणि जो तयार होतो क्रॉस त्याला ऑप्टिक कायझमा असं म्हटलं जातं. सो हायपोथॅलॅमसच्या इन्फेरियर सरफेसवरती ऑप्टिक कायझमा सुद्धा असतो. आणि अजून एक गोष्ट सांगितली, पेअर ऑफ मॅमिलरी बॉडीज. मॅमिलरी बॉडीज ज्या आहेत त्या मॅमेलियन ब्रेनसाठी युनिक आहेत किंवा त्या फक्त मॅमेलियन ब्रेनमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे रिकलेक्टिव्ह मेमरी ज्या आहेत रिकलेक्टिव्ह मेमरीसाठी त्या रिस्पॉन्सिबल असतात. ह्या मॅमेलरी बॉडी फक्त मॅमेलियन ब्रेनमध्ये असणाऱ्या तर त्या हायपोथॅलॅमसच्या इन्फिरियर सरफेसवरती पाहायला मिळतात. सो हायपोथॅलॅमसच्या इन्फिरियर सरफेसवरती एक आपल्याला पाहायला मिळतो ऑप्टिक कायझमा. ऑप्टिक कायझमाचा अर्थ होतो 2 ऑप्टिक नर्व्स. ओके, आईजपासून येणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्या क्रॉस होतात त्या ठिकाणी. आणि पेअर ऑफ मॅमिलरी बॉडी. मॅमिलरी बॉडीज ज्या मॅमेलियन ब्रेनमध्येच पाहायला मिळतात. तर अशा मॅमिलरी बॉडीज ज्या रिकलेक्टिव्ह मेमरीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो दिस इज अबाउट दी हायपोथॅलॅमस. सगळ्यांना हायपोथॅलॅमस समजला बघा. आपण डायनसेफॅलॉन पाहत होतो. डायनसेफॅलॉनचे 3 पार्ट सांगितले, इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. त्यापैकी हायपोथॅलॅमस जो आहे तो डायनसेफॅलॉनचा फ्लोर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं हा जो हायपोथॅलॅमस आहे याचे वेगवेगळे बरेच फंक्शन्स आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हा एंडोक्राईन सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये लिंक म्हणून काम करतो. एंडोक्राईन सिस्टीमचं हे सेंटर आहे. त्याशिवाय हार्ट रेट आहे, रेस्पिरेशन आहे, त्यानंतर अजून वेगवेगळ्या इनव्हॉलेंटरी गोष्टी ज्या हायपोथॅलॅमसवरती रेग्युलेट केल्या जातात. याशिवाय हंगर, थर्स्ट, सॅटिटी यासारख्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होतात. ओके, त्यानंतर हायपोथॅलॅमस काही हार्मोन सिक्रेट करतो लाईक ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. त्याशिवाय बरेच वेगवेगळे स्ट्रक्चर आपण हायपोथॅलॅमसमध्ये पाहिले, जसं की लिम्बिक सिस्टीम एक तुम्हाला सांगितलं. जी लिम्बिक सिस्टीम हिप्पोकॅम्पस, अमॅगडाला, त्यानंतर इपिथॅलॅमस,
पार्ट ऑफ इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमी ह्या वेगवेगळ्या गोष्टींपासून बनली आहे. आणि हे लिम्बिक सिस्टीम इमोशनल रिॲक्शन, मोटिवेशनल ड्राईव्स आणि मेमरीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. हेही आपण हायपोथॅलॅमसमध्ये पाहिलं. त्यानंतर सेकंड थिंग, हायपोथॅलॅमसपासून एक डाऊनवर्ड प्रोजेक्शन येतं त्याच्या फ्लोअरपासून, त्याला आपण हायपोफायसियल स्टॉक किंवा इनफंडिब्युलम म्हणतो. ज्या इनफंडिब्युलममुळे हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला कनेक्ट होतो. ओके, याशिवाय हायपोथॅलॅमसच्या इन्फिरियर सरफेसवरती, खालच्या सरफेसवरती ऑप्टिक कायझमा, 2 ऑप्टिक नर्व एकमेकींना क्रॉस होतात. याशिवाय स्पेशल मॅमिलरी बॉडीज ज्या आहेत यासुद्धा याच्या इन्फिरियर सरफेसवरती प्रेझेंट असतात. सो या ठिकाणी डायनसेफॅलॉन आपला कंप्लीट झाला आणि त्याबरोबरच 4 ब्रेनमधले 3 पार्ट झाले. पहिला पार्ट तुम्हाला सांगितला ऑल्फॅक्टरी लोब, सेकंड आपण पाहिला सेरेब्रम आणि थर्ड डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनमध्ये 3 पार्ट सांगितले, इपिथॅलॅमस, थॅलॅमी आणि हायपोथॅलॅमस. ओके, आता 4 ब्रेन नंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत हाइंड ब्रेन. सो हाइंड ब्रेनमध्ये काय सांगितले पहा. ओके, सो 4 ब्रेन त्या 3 पार्ट नंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत मिड ब्रेन. ओके, तर हा जो मिड ब्रेन आहे याच्यामध्ये मेनली इटर, या आधीच्याच पार्टमध्ये आपण पाहिलं की इटर जे आहे ज्याच्यामुळे 3rd व्हेंट्रिकल 4th व्हेंट्रिकलला कनेक्ट होतं, ते जे इटर आहे ते या मिड ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट मिड ब्रेनचे आपण 2 पार्ट पाहणार आहोत. एक आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि नेक्स्ट आहे क्रूरा सेरेब्री. हे दोन्ही पार्ट जे आहेत ते मिड ब्रेनमध्ये लोकेट झालेले आहेत. तर ह्या दोन्ही पार्टचे फंक्शन्स आणि त्याचे डिटेल जे आहेत ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो ब्रेनचे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन हे राहिलेले दोन्ही पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.